शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात की या सोयाबीनचे रोपं आपल्याला या छोट्या छोट्या गाठी तयार झालेले दिसत आहेत. तुम्ही सोयाबीनच्या कोणत्याही प्लॉटवरील कोणतेही एक रोप उपसून बघा. या गाठी तुम्हाला प्रत्येक रोपावर तयार झालेले दिसतील. पण या गाठी फक्त सोयाबीन याच पिकावर तयार होतात. त्या अन्य कोणत्याही पिकावर तयार होत नाहीत. कारण सोयाबीनच्या मुळांमधून काही विशिष्ट रासायनिक पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे जमिनीतील रायझोबिया सोयाबीनच्या मुळांकडे आकर्षित होतात व दुसऱ्या पिकांबरोबर हे रायझोबिया समान प्रकारे सहजीवन करू शकत नाहीत. त्यामुळे या गाठी फक्त आणि फक्त आपल्याला सोयाबीन याच पिकावर पाहायला मिळते. मग तुम्ही म्हणाल या गाठी सोयाबीनवर कशा तयार होतात, यांचे नेमके कार्य काय आहे? आता या गाठींना आपण रायझोबिया किंवा जीवाणू असे म्हणतो. हे जीवाणू जमिनीतील उपयुक्त जीवाणूंना एकत्रित करून सोयाबीनच्या मुळाजवळ घेऊन येतात व मुळांमध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर वनस्पतीतील पेशीच्या प्रतिसादामुळे या गाठी छोट्या छोट्या प्रमाणात तयार झालेल्या दिसतील. पण या गाठींचे खरे काम आहे ते म्हणजे आपल्या वातावरणातील हवेत भरपूर प्रमाणात नत्र आहेत. नायट्रोजन स्वरूपातील हे नत्र सोयाबीनच्या रोपाला थेट वापरता येत नाहीत. या गाठीतील जीवाणू नायट्रोजन फिक्सेशन प्रक्रियेद्वारे या नत्रांना सोयाबीनसाठी उपयोगी स्वरूपात उपलब्ध करून देतात. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण या गाठींची संख्या प्रत्येक रोपावर किती असली पाहिजे व या गाठी सक्रिय आहेत की निष्क्रिय हे कसे ओळखायचे हे आपण जाणून घेऊ.